श्री स्वामी समर्थ। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी करत आहे एक डोसा बेटर जे हेल्दी राहणार आहे। तर त्यासाठी घेतलेला आहे 1 गिलास तांदूळ आणि अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे आणि 1 वाटी मूग घेतलेली आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडद डाळ झाली। आता चण्याची हरभऱ्याची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। सर्व साहित्य आपण सर्व मिक्स करून ह्याला 4-5 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे। डोसा खूप छान होतो, हेल्दी होतो। तर चला तर मी ह्याला 4-5 पाण्यानं धुवून घेते। 4-5 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे। आता ह्याला पाणी घालून भिजत ठेवूया। तर 4-5 तास ह्याला झाकून ठेवूया। 4-5 तासानं भेटूया। चला तर मग 4-5 तास झालेला आहे। असं फुगलं गेलेलं आहे तांदूळ सगळं, मूग, मटकी, हरभऱ्याची डाळ सगळं भिजलं गेलं आहे चांगलं। आता ह्याला छान पिसून वाटून घेऊया। ह्याला थोडं थोडं लागल तसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधनं। आपण डोशाचं पीठ कसं तयार करतो त्या प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून लागल तसं वाटून घ्यायचं आहे। ह्याला पाण्याची आवश्यकता आहे। थोडं 1 चमचावर पाणी घालूया। एवढ्या किती छान पेस्ट तयार झालेली आहे आपली। एकदम स्मूथ असं पेस्ट आपल्याला वाटून घ्यायचं आहे एवढ्या। चला तर मग याला काढून घेऊया। ह्याला काढून घेते आता। किती छान तयार झालेलं आहे आपलं पीठ। सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे। हे बघा किती छान पेस्ट तयार झालेली आहे आपली। ह्याला फक्त आता एक अर्धा तास भिजत ठेवूया। आपल्याला इन्स्टंट डोसा करायचा आहे, फटाफट होणारा डोसा आहे। तर आपण याला फक्त एक अर्धा तास तोपर्यंत आपली बाकीची दुसरी तयारी करून घेऊया। ह्याला एक अर्धा तास ठेवते याला असंच। हे भाज्या आपण कट करून घेतलेली आहे, तयारी झालेली आहे। पहिले चटणी करून घेऊया। फुटाणे घेतलेत थोडे आणि थोडासा खोबरा घेतलेला आहे वाळलेला। कोथिंबीरच्या काड्या सगट घेतलेला आहे। अद्रक, हिरवी मिरची, लसूण, थोडासा मीठ वाटून घेऊया। चटणी तयार करून घेऊया। चटणी सुद्धा तयार झालेली आहे। चटणी घालूया बघा। आपली फोडणी तयार आहे। चला डोसा करूया आता। जेवढे डोसा करायचे तेवढंच मी बेटर घेतलेलं आहे आणि बाकीचं मिश्रण साईडला काढून ठेवलेलं आहे। तर चला तर मग चवीनुसार थोडासा मीठ आणि थोडासा पाणी घालूया कारण घट्ट वाटतोय जरा, आणि मिक्स करून घेऊया। तर तवा गरम झालेला आहे। पाणी मारून घेऊया तव्याला। तवा पुसून घेऊया पाण्याचा आणि टिश्यू पेपर ना त्याला तेल पुसून घेऊया आणि तव्यावर असा डोसा पसरून घेऊया। हा बघा डोसा आपला तयार होत आहे। जाळी बघा किती छान सुटलेली आहे। आपण जास्त रात्रभर फर्मेंटेशन करायला ठेवलं नव्हतं तरी सुद्धा डोसा आपला छान झालेला आहे। तर आपल्याला मसाला डोसा करायचा आहे। तर त्यासाठी घालूया थोडीशी कोबी, थोडेसे गाजर, कांद्याची पात, थोडासा कांदा आणि थोडीशी शिमला मिरची बारीक कट केलेली, टोमॅटो, शेजवान चटणी, टोमॅटो केचप आणि हा आपला डोसा बघा किती चटपटीत होणार आहे। हे सर्व असं मिक्स करून सगळीकडे पसरून घेऊया। पावभाजी मसाला, म्हणजे हा डोसा खाल्ल्यावर तुम्हाला चायनीज आठवणार नाही असा हा डोसा तयार केलेला आहे। साईडनं थोडंसं तेल सोडूया। थोडंसं सोडायचं आहे आणि छान असं खाली असं कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया डोशाला। हा बघा आपला डोसा तयार झालेला आहे। हेल्दी आणि
पिझ्झा सारखा, म्हणजे तुम्ही चायनीज विसरून जाचाल असा हा आपला डोसा तयार आहे. तुम्ही डोसा खाताना आहे ना, तुम्ही चायनीज सुद्धा विसरून जाचाल असा हा चटपटीत आणि कुरकुरीत आणि स्वादिष्ट डोसा, आणि ते सुद्धा हेल्दी. हे बघा, वाव, हा गरमागरम चायनीज असा डोसा. तुम्ही बाहेरचं चायनीज विसरून जाचाल असा हा आपला कुरकुरीत आणि गरमागरम डोसा. हा बघा, आतून असं पिझ्झा सारखा, चायनीज सारखा झाला की नाही डोसा. वाव, तर चला तर या लवकर खायला.